बॅक टू माय चॅनल। या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत पहा। खूप सारे विद्यार्थी विचारत होते की कॅप राऊंड 3चं शेड्यूल कधी येणार आणि कधी पुढचा राऊंड आपला स्टार्ट होणार। तर सीईटी सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कॅप राऊंड 3चं आणि त्यासोबतच सीईटी सेलने कॅप राऊंड 3, 4 आणि इन्स्टिट्यूट लेवलचे जे काही तुमचं शेड्यूल आहे ते रिलीज केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये कम्प्लीटली आपण पाहणार आहोत की कुठल्या कुठल्या तुमच्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि त्याच्यानुसार ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे। तर आता ॲडमिशन प्रोसेसला जे काही तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचा एक कम्प्लीटली व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा लिंक दिलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी टॅप करून तो कम्प्लीटली व्हिडिओ पहा। तर आता आपण पाहूया, या ठिकाणी तुम्हाला पॉपअप होत असेल कॅप राऊंड 3चं जे शेड्यूल आहे ते टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे त्यांनी। तर सगळ्यात पहिल्यांदा 6 सप्टेंबरला तुमची डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 3 येणार आहे। कॅप राऊंड 3साठी तुमची जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती या ठिकाणी येणार आहे आणि सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला कळणार आहे की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स राहिलेल्या आहेत, तुमची जी काही पर्टिक्युलर कास्ट असेल तुमच्या कास्टनुसार किती सीट्स त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत। आणि लक्षात घ्या कॅप राऊंड 3मध्ये फार कमी सीट्स असणार आहेत। कॉलेज जे काही असणार आहेत ना, म्हणजे सपोज एखाद्या कॉलेजची सीट जर 50 असेल इनटेक कॅपॅसिटी, तर त्याच्यापैकी खूप कमी सीट्स राहिलेल्या असणार आहेत। त्यामुळे कॅप राऊंड 3मध्ये तुम्हाला चांगली संधी आहे। ज्यांच्या कोणाच्या नावासमोर सिलेक्शन लिस्टमध्ये चॉईस नॉट अवेलेबल आलेलं होतं तर त्यांनी चांगल्या प्रकारे प्रेफरन्स लिस्ट फिल करा। त्याच्यानंतर 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर तुम्ही ऑनलाईन प्रेफरन्स फिल करू शकता। नवीन परत कॅप राऊंड 3ला तुम्हाला नवीन प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे आणि नवीन तुम्हाला सगळे काही कॉलेज टाकायचे आहेत। त्याच्यानंतर 11 सप्टेंबरला डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट, तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहणार, प्रेफरन्स लिस्ट सिलेक्ट करणार। त्याच्यानंतर 11 तारखेला सिलेक्शन लिस्ट तुमची येणार आहे सीईटी सेलवरतीच। आणि फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन, जर तुम्हाला कॉलेज आवडलं किंवा नाही आवडलं तरी कॉलेजला जाऊन तुम्ही फिजिकली जॉईनिंग कधी करणार आहे। तर सीईटी सेलने या ठिकाणी 12 ते 15 म्हणजे 4च दिवसांचा तुम्हाला फिजिकली जॉईनिंगची जी काही डेट आहे ते दिलेली आहे। 4 दिवस आहेत तुम्हाला। आता सीईटी सेलने टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राऊंड 4, तुमच्या कॅप राऊंड 4चं देखील शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे। तर कॅप राऊंड 4साठी जर कॉलेजमध्ये सीट्स जर राहिल्या तर त्याची डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे? 16 सप्टेंबरला, लगेच 15 सप्टेंबर नंतर 16 सप्टेंबरला लगेच कॅप राऊंड 4ची डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स येणार। त्याच्यानंतर प्रेफरन्स चॉईस फिलिंग, तुम्ही परत नव्याने कॅप राऊंड 4ला कधी कॉलेज फिल करू शकता? 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 3 दिवसाचा कालावधी आहे। 16 ते 18 सप्टेंबरमध्ये तुम्ही नवीन कॉलेज फिल करू शकता। आणि 20 सप्टेंबर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड 4 फॉर BSc नर्सिंग कोर्स ओनली। तर जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती तुमची परत 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहे। आणि फिजिकली जॉईनिंग करून घेण्याचा तुमचा जो काही कालावधी आहे तो 21 ते 23 सप्टेंबर या ठिकाणी 3 दिवस, म्हणजे जसं जसं तुमचा राऊंड वाढत जाणार तसं तसा फिजिकली जॉईनिंग आणि रिटेन्शन फॉर्म फिल करण्याचा जो कालावधी आहे तो कमी कमी होत चाललेला आहे। तर तुम्ही 21 ते 23 या तारखेला जाऊन कॉलेजमध्ये जाऊन फिजिकली जी काही तुमची प्रोसेस आहे ती करू शकता। आता पुढे याच परिपत्रकामध्ये पुढे जी शेड्यूल दिलेलं आहे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, इन्स्टिट्यूशन लेवल देखील याच परिपत्रकामध्ये त्यांनी दिलेलं आहे पुढे बघा। आणि हे फार इम्पॉर्टंट आहे। आणि इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर ज्या कॉलेजमध्ये सीट्स रिकाम्या राहिलेल्या आहेत त्या कॉलेजला फिजिकली जायचे आणि ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता, त्याला म्हणतात इन्स्टिट्यूट किंवा स्पॉट राऊंड। तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी हा अलाउड आहे, प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे, जे काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत जेवढे काही त्या सगळ्यांसाठी हा जो काही क्रायटेरिया आहे तो आहे। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता लास्ट डेट टू कॅन्सल BSc नर्सिंग ॲडमिशन, नंबर ऑफ कॅन्सलेशन विल बी अलाउड आफ्टर दिस डेट। तर तुम्ही कॅन्सल, जर तुम्हाला BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकता। कधी? 23 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर, फक्त एकच डेट दिलेली आहे यावर्षी त्यांनी। रात्री 5:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकता जर तुम्हाला BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर। पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड अँड लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स, आता या ठिकाणी जेवढ्या विद्यार्थ्यांना कॉलेज कुठल्याच प्रकारचं अलाउड झालेलं नसेल तर त्या सगळेजण सीट मॅट्रिक्समध्ये त्यांचं नाव असणार आहे। 24 तारखेला तुमची जी काही पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आहे ती येणार आहे इन्स्टिट्यूशन लेवलसाठी फक्त। या ठिकाणी तुमचे जे काही राऊंड आहेत म्हणजे राऊंडमधून तुम्हाला कॉलेज न लागता इन्स्टिट्यूशन लेवलसाठी किती स्टुडंट्स इलिजिबल आहेत ते येणार आहे तुमचं 24 सप्टेंबरला। नेक्स्ट आहे द इलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन एनी पर्सन टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट।
आता जेवढे काही एलिजिबल कॅन्डिडेट असतील ज्यांना इन्स्टिट्यूट लेवलमधून ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी डिझायरस कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन. तर त्यांना एक प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्याची डेट आहे 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर. देन मग पब्लिकेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट अँड कोटा वाईज मेरिट लिस्ट. सिलेक्शन लिस्ट फर्स्ट असणार आहे ती, म्हणजे वेट लिस्ट सेपरेटली ॲट नोटीस बोर्ड अँड द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. तर या ठिकाणी हा जो डाऊट आहे विद्यार्थ्यांचा, हा खूप साऱ्या स्टुडंटनी विचारला होता, तो या ठिकाणी मी क्लिअर करते. म्हणजे सपोज एखादं XYZ नावाचं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये जर एक सीट रिकामी असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सगळे डॉक्युमेंट्स घेऊन सकाळी जायचे आणि संध्याकाळीच त्या कॉलेजच्या बोर्डवरती जो काही नोटीस बोर्ड असणार आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन झाले की नाही ते लगेच डिक्लेअर होणार आहे. त्या दिवशीच ते डिक्लेअर होत असतं. तर त्या रिस्पेक्टिव्ह तिथं लिहिलेलं आहे त्यांनी ॲट द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती किंवा नोटीस बोर्डवरती ते तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर फिजिकली जॉईनिंग ऑफ द कॅन्डिडेट्स फ्रॉम सिलेक्शन लिस्ट 1 डेटेड 26 सप्टेंबरला ज्या स्टुडंटचं जी काही तुम्ही पहिली लिस्ट दिली होती त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी त्यांचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील कॉलेजच्या नावाचा DD वगैरे कधी सबमिट करायचे कॉलेजमध्ये 27 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट लिस्ट सिलेक्शन लिस्ट 2 अँड वेट लिस्ट सेपरेटली ऑन द नोटीस बोर्ड अँड द वेबसाईट ऑफ रिस्पेक्टिव्ह कॉलेज. तर परत तुमची सिलेक्शन लिस्ट 2 देखील लागणार. जर कॉलेजमध्ये अजून देखील सीट्स रिकाम्या असतील तर त्या कॉलेजमध्ये जाऊन पर्टिक्युलर तुम्ही सगळी प्रोसिजर करू शकता. म्हणजे त्यांना डॉक्युमेंट्स द्यायचे. तुमच्यासारखेच अजून देखील विद्यार्थी त्या कॉलेजला पर्टिक्युलर व्हिजिट केलेलं असेल आणि ज्यांचं मार्क्स वगैरे चांगले असतील तर त्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन होणार आणि कॉलेजच्या नोटीस बोर्ड आणि वेबसाईटवरती ते सांगितलं जाईल. तर याची तारीख आहे 28 सप्टेंबर. मग तुम्ही जेवढ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 2 लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी लगेच DD आणि जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन कॉलेजला व्हिजिट करायचे आणि 29 सप्टेंबरलाच तुम्ही जॉईनिंग करायचं आहे. मग पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी अँड लिस्ट ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स ॲट द नोटीस बोर्ड अँड वेबसाईट ऑफ द कॉलेज. तेच जेवढ्या स्टुडंटचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आणि पर्टिक्युलर कॉलेजच्या वेबसाईटवरती रिस्पेक्टिव्ह कॉलेज आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन लिस्ट जेवढ्या विद्यार्थ्यांचं आहे ते तिथं दाखवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर रिपोर्टिंग ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीज. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो काही पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी म्हणजे सिलेक्शन लिस्ट 3 न दाखवता त्यांनी रेसिड्युअल वॅकन्सी दाखवलेली आहे. पण याचा अर्थ असाच की सिलेक्शन लिस्ट जर कॉलेजमध्ये जागा राहिल्या तर ही सगळी प्रोसिजर होणार आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशन लेवलला. तर CETCने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कॅपराऊंड 3, कॅपराऊंड 4 आणि इन्स्टिट्यूट लेवल या तिन्हींचे देखील टेंटेटिव्ह शेड्यूल जाहीर केलेले आहेत. तर लवकरात लवकर तुमचे आता राऊंड्स फास्ट होणार आहेत 3, 4 इन्स्टिट्यूट लेवल. आणि इन्स्टिट्यूट लेवलची प्रोसेस जी आहे ती बऱ्याच स्टुडंटला माहिती नसेल. पण तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत त्या कॉलेजला जायचं आहे आणि जेवढ्या काही जागा असतील त्या कॉलेजमध्ये सपोज तुमच्या कास्टमधील 2 असतील 3 असतील तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतील आणि सपोज जर 2 स्टुडंटचे मार्क्स जर कंबाईन झाले असेल म्हणजे दोघांचेही मार्क्स मॅच होत असतील तर त्या ठिकाणी तुमचा जो बर्थ डेट आहे तो क्रायटेरिया वापरला जातो. जो स्टुडंट बर्थ एजमध्ये मोठा आहे त्याला त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जातो आणि त्याचं ॲडमिशन होतं. आणि सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं लगेच नाव कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आणि जी काही कॉलेजची रिस्पेक्टिव्ह वेबसाईट आहे त्याच्यावरती जाहीर केलं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला फार अलर्ट राहायचं की कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत. पण हे सगळं आहे तुमच्या इन्स्टिट्यूट लेवलबाबत. आता सगळ्यात पहिल्यांदा तुमचा प्रेफरन्स आहे कॅपराऊंड 3 कडं. तर या ठिकाणी चांगल्या प्रकारची एक प्रेफरन्स लिस्ट बनवा आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचं एक कॉलेज मिळेल. लवकरात लवकर तुमची BSc नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन तुमचं कॉलेज स्टार्ट होणार आहे. तर जर तुम्हाला अजून देखील काही माहिती पाहिजे असेल ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि जास्तीत जास्त स्टुडंटनी कमेंट करा म्हणजे मी तुमच्या ज्या काही क्वेरी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.